पौष महिन्यामध्ये काळूबाईची यात्रा असते आणि काळूबाईच्या नावानं चांगभलं म्हणून घरातूनच लगबग करून सकाळी उठल्यापासून पटपट कामावरून काळूबाईच्या दर्शनासाठी निघालो. तर काही भाविक पायी येत असतात, तर दर्शन पौष महिन्यामध्ये घेत असतात. आणि जाता जाताच आता पाहू शकता सकाळचं वातावरण इतकं मनमोहक असं होतं आणि सगळीकडे असं धुकं पसरलेलं होतं. एक मन प्रसन्न होतं की आज आपल्याला देवीचं दर्शन घडणार आहे. नारायणपूरला आलेलो आहोत आणि आता जाताना दत्त मंदिरांचं म्हटलं दर्शन घेऊन जावं. आरती चालू आहे. आलेलो आहोत आणि नारायणपूरमध्ये छानपैकी दर्शन झालं आणि अगदी सकाळ सकाळ भारी वाटत होतं बरं का. अगदी मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन आणि आरतीची वेळ होती, त्याच्यामुळे आरती घेऊन आता पुढचा प्रवास करणार. छानपैकी ज्वारी आहे, मस्तपैकी रस्त्यामध्ये अशी दिसली आणि खूप छान वाटलं बरं का. कारण की आमच्या भागामध्ये जास्त ज्वारी नसते आणि दिसल्यावरती खूप छान वाटलं. आणि मध्ये मध्ये करडई पण लावलेली आहे आणि ज्वारीची कणसं अशी भरायला लागलेली आहेत. असं पाहून असं वाटतं की हुरडा खावं. छान आणि छान दिसते. आता थोडीशी भरायला लागलेली आहे हळूहळू. तर थोडंसं नाश्ता केला, म्हणजे जे घरून चपाती भाजी आणली होती ती थोडीशी खाल्ली आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो. तर रस्त्याच्या साईडने सगळे असे डोंगर आहेत आणि पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतं बरं का. या डोंगरावरती असं सगळीकडे हिरवळ आणि झरे असतात आणि आता देखील ना असं सगळीकडे असं धुकं पसरलेलं होतं आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे खूप छान वाटत होतं. आता आंबाडे गावामध्ये आलेलो आहोत आपण आणि त्याच्यानंतर मग आता इथे भरपूर असे भाविक आलेले होते आणि इतकी गर्दी होती ना की प्रचंड अशी गर्दी होती. आणि देवीचा वार असल्यामुळे कसं गर्दी जास्त राहते ना, भाविक जास्त येत असतात. तर आता गाडी पार्किंग केली आणि वरती आलो. तर वरती आल्यावरती असं थंड वातावरण लागलं बरं का. खूप असं थंड वातावरण होतं आणि सगळीकडे धुकंच पसरलेलं होतं. आणि मग इथे गजरेवाला होता, तर गजरे घ्यावं म्हटलं. तर गजरे इतके महाग होते ना की आपल्या इकडे भागामध्ये गजरेपेक्षा इकडे गजरे खूप महाग. तर त्यांनी 60 रुपयाला आम्हाला गजरे दिले, हे खरं तर 4. तर परंतु आवड असल्यामुळे मग कसं ना घेतले आम्ही 4 गजरे आणि मग जाऊबाई आणि आम्ही सगळ्यांनी गजरे लावले. आणि इथे छानपैकी अशी स्ट्रॉबेरीची शेती असते, तर छानपैकी अशी स्ट्रॉबेरी होती बरं का. आणि म्हटलं रोपटं द्यावं घ्यावं, तर रोपटं काही त्यांनी दिलं नाही बरं का. कारण की इकडे जास्त भागामध्ये स्ट्रॉबेरी असते ना, मग रोपटं देखील इकडे मिळतात. तर म्हटलं चला आता मग पुढे आल्यावरती ते पाहू शकता असं छानपैकी असं ना मूर्त्या सजवलेल्या होत्या आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये ना मूर्त्या येतच होत्या आणि इतके श्रद्धेने भाविक होते. आणि मूर्त्या तुम्ही पाहू शकता, शब्दात वर्णन करता येत नाही, इतकं छानपैकी मूर्त्या सजवलेल्या होत्या ना की डोळ्यांनी रूप असं पाहतच राहावं वाटत. तर आता दर्शन बारीला लागलो आम्ही. गर्दी होती भरपूर आणि दर्शन रांग देखील भरपूर अशी लांब होती आणि 2-2 लाईनी अशा केलेल्या होत्या. तर इथे पाहू शकता पहिल्या पायरीपाशी आलो आणि दर्शन घेतलं इथे आणि मग वरती गेलो. तर वरती जसं जात होतं ना तसं थंड हवा लागत होती. कारण काय मंदिरच आपलं डोंगरावरती आहे म्हटल्यावरती असं गार हवा येत होती आणि सकाळची झुळूक होती ती अशी छान वाटत होतं. तर मंदिरामध्ये दर्शन बारीला पटपट दर्शन होत होतं बरं का. आणि मग आता आम्ही दर्शन घेतलं छानपैकी आणि मंदिरात आल्यावरती छानपैकी असं दर्शन झालं.
देवीचं असं डोळ्याने रूप पाहून खूप बरं वाटलं आणि प्रसन्न वाटत होतं. आणि मग दर्शन घेतल्याच्यानंतर मग बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्यानंतर आसपासचा परिसर थोडासा शूट केला आणि छान वाटत होतं. मंदिर पण खूप छान सजवलेलं होतं. आणि मग आता दर्शन घेऊन आम्ही खाली उतरायला लागलो आणि खाली उतरल्याच्यानंतर मग पलीकडच्या बाजूने आम्हाला काही दर्शन घेऊन दिलं नाही बरं का. मग आम्ही पुन्हा खाली उतरलो, पुन्हा वरती चढलो पलीकडच्या बाजूने, जिथून गाड्या नेतात तिथलच्या साईडने वरती आलो आणि पुन्हा मंदिरामध्ये आलो, दर्शन घेतलं आणि मग मग खालच्या बाजूने आलो. तर इथे सगळ्या छोट्या छोट्या अशा मूर्त्या ज्या होत्या ना, त्या ठेवलेल्या होत्या किंवा आरत्या चाललेल्या होत्या आणि झाडाला देखील छानपैकी अशा फुलांनी सजवलेलं होतं आणि मंदिर देखील खूप सुशोभित केलेलं होतं. तर मग पुन्हा आता इथे दर्शन घेतलं आम्ही आणि दर्शन घेऊन मग खालच्या बाजूने निघालो. तर मग म्हटलं आता थोडंसं नाश्ता करावं. मग थोड्याशा काकडी वगैरे खाल्ली आणि मग दर्शनासाठी पुन्हा आता इथे खाली दर्शनासाठी निघालो डोंगरामध्ये. आणि मंदिरापासून 2-1 किलोमीटर असेल तरी प्रवास हा. आणि सगळीकडे असं वरती आल्याच्यानंतर थंड हवा लागत होती बरं का. आणि मग मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी लागलो. तर साधारणतः आम्हाला इथे 1-1.5 तास गेला दर्शन घेण्यासाठी. इथं भैरवनाथाचं मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं आणि ते म्हसोबाचं दर्शन घेतलं जाळीतल्या. आणि ते मोरपीस पाहू शकता, छानपैकी असे मोरपीस होते. आणि मग म्हटलं आता थोडीशी शेवरवडी आपल्या इकडे जास्त मिळत नाही, मग अशा देवाच्या ठिकाणी जास्त शेवरवडी वगैरे मिळते. तर मग थोडीशी शेवरवडी म्हणून प्रसाद घेतला. थोडंसं देवाच्या ठिकाणी आल्यावरती कुंकू घ्यावं म्हणतात ना, मग थोडंसं कुंकू घेतलं. अशा पद्धतीमध्ये छानपैकी असं मांढरदेवीचं दर्शन झालं आपल्या. आणि मग खाली आल्याच्यानंतर छानपैकी असं गोळा घेतला बर्फाचा आणि थोडासा रस घेतला ऊसाचा. आणि खरं का खूप ऊन होतं ना, दुपारचं झालं खूप ऊन होतं. मग म्हटलं थोडंसं थंड प्यावं काहीतरी. तर अशा पद्धतीने छानपैकी आमचा मंदिराचं दर्शन झालं छान. आणि म्हटलं येताना इथे भरपूर सारे अशा आधुल्या होत्या. तर मला घरी दळण मोजायला आधुली नव्हती. मग मी ते छानपैकी पूर्वी पारंपरिक अशा वस्तू मला आवडतात, त्याच्यामुळे एक छानपैकी अशी आधुली घेतली आणि परतीच्या प्रवासाला लागलो. तर परतीच्या प्रवासाला लागल्याच्या नंतर इथे रस्त्यामध्ये ना अशी भरपूर सारी माकडं होती बघा. आणि सगळे गाड्यावाले ना असे थोडंफार त्यांना खायला दिले की मग त्यांना पण भूक लागलेली असते आणि मग सगळे देत असतात, त्याच्यामुळे ते थांबत होते. आणि मग आमच्या इकडे पण ना आम्ही डबा खाल्ला नव्हता, मग त्याच्यामध्ये भाकरी होती. आणि मग थोडंसं बघा ना, इथे काचेवरतीच एक माकड येऊन बसलं आणि मग म्हटलं आता भाकरी कशी काय द्यावी, पण खूप छान माकडाने भाकरी घेतली बरं का काचेतून आणि पळत जाऊन झाडावरती गेला आणि छानपैकी असं 2 पाय टाकत मस्तपैकी असं नाही का राजेशाही थाटामध्ये छान असं माकड भाकरी खात होतं. आणि ह्या 2 माकडांना असं वाटत होतं की आम्हाला पण देतील बरं का. पण म्हटलं आता ह्यांना सगळ्यांना तरी आम्ही भाकरी दिली आणि म्हटलं आता सगळ्यांनाच भाकरी देत बसलो तर मग सगळेजण माकडं आल्यावरती आपला काय पिच्छा सोडवणार नाही. तर मग असं करत करत आता परतीचा प्रवासाला चाललेलोच होतो. तर मग आता इथे भोरमध्ये आलो आम्ही आणि भोरमध्ये आल्याच्या नंतर म्हटलं सकाळी जाताना खूप गडबड होती, कारण की दर्शन महत्त्वाचं होतं. तर म्हटलं येताना डिंबे धरण दाखवावं तुम्हाला. तर मग इथे डिंबे धरण पाहू शकता. इथे छानपैकी असं पाणी पडत होतं डिंबे धरणाचं आणि आसपासचा परिसर देखील हिरवळ होती. काही जी शेती होती छानपैकी हिरवळ फुललेली होती शेती आणि शेजारी झाड होतं ना, त्याची फुलं देखील अशी खूप सुंदर फुलं होती अशी. म्हटलं थोडंसं झूम करून दाखवावं मग तुम्हाला. तर छानपैकी अशी फुलं उमललेली होती ना, तर अगदी मन प्रसन्न वाटत होतं फुलं पाहून देखील. आणि मग तिथून पुढे आम्ही निघालो, ते म्हणजे नेकलेस पॉईंट होता पुढे. तर नेकलेस पॉईंटला थांबलो तिथे आणि आज पहिल्यांदाच खरं नेकलेस पॉईंटला नेहमी जाताना, कारण काय ट्रॅफिक भरपूर असतं आणि प्रवास उरकायचा तर असतो, त्याच्यामुळे नेकलेस पॉईंटला असं कधी थांबत नव्हतं आवर्जून. तर आज इथे रस्ता वगैरे थोडासा व्यवस्थित केला होता, त्याच्यामुळे मग नेकलेस पॉईंटला आम्ही थांबलो इथे. आणि इथे देखील पाहू शकता सगळे भाविक येत होते आणि हा आहे नेकलेस पॉईंट. तर छान असा नेकलेससारखा आहे गळ्यातल्या, त्याच्यामुळे याला नेकलेस पॉईंट म्हटलं जातं. आणि आता इथे देखील म्हणजे मंदिरामध्ये काळूबाईला वगैरे जाताना या रूटवरती असल्यामुळे भरपूर असे भाविक इथे थांबतात बरं का, पर्यटन स्थळ म्हणून देखील. तर इथे एक माणूस होता, तो आपलं नाव सांगितलं ना, कोणतंही नाव सांगू द्या, तो गणपतीचा आकारामधून ते काढून देत असे. आणि मग आम्ही पण ना आमच्या सरनेमप्रमाणे मांढरे नावाप्रमाणे छानपैकी असे गणपती काढून घेतले. तर आजचा दिवस छान नारायणपूरचं दर्शन आणि आपले मांढरदेवीचं दर्शन छान झालं. तर आजचा दिवस असा छान गेला बरं का. आणि गणपती बाप्पाचं देखील दर्शन झालं शेवटी. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि मग आता काय शेवटी संध्याकाळ झाली. मग पोटपूजेला कुठेतरी थांबायचं. मग एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि मग घरचा डब्बा आणि थोडंफार बाहेरचं जेवण केलं.